आणि आता सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली. जागा वाटप या सगळ्यावर चर्चाही सुरू आहेत. पाहूयात या संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या. 48 जागा लढवण्याची वंचितची तयारी. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. अकोलाच काय, मी मुंबई पुण्यातूनही लढू शकतो. राऊतांना टोला. तर उद्याच्या महाविकास आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण नाही, अशी ही माहिती. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतील घटक पक्ष संजय राऊतांचा दावा. तर प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यामधून लोकसभा निवडणूक लढवावी, संजय राऊतांची भूमिका. अकोल्यामधून मी लढेन किंवा नाही त्यानं फरक पडणार नाही. मी मुंबईतूनही लढेन, पण आधी जागा वाटपाचं ठरवा. ठाकरे गटाच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकर यांची भूमिका. दक्षिण ईशान्य मुंबईतील जागेवरून वाद निर्माण होणार नाही. जागा वाटपाचा तिढा शरद पवार सोडवतील, खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा. TV9ला विश्वसनीय सूत्रांची माहिती. भावना गवळींच्या विरोधामधलं वातावरण पाहता राठोडांना निवडणुकीमध्ये उतरवण्यासाठी भाजपही अनुकूल असल्याची माहिती. माझी उमेदवारी भक्कम. खासदार भावना गवळींची प्रतिक्रिया. वरिष्ठ पातळीवर माझ्या उमेदवारीबद्दल चर्चा नाही. माझ्या उमेदवारीवरून विरोधक वावड्या उठवतायत, असाही आरोप. भाजपचे खासदार असलेल्या विदर्भातील 3 लोकसभा मतदारसंघावर अजितदादा गटाचा दावा. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या मतदारसंघांवर दादा गटाचे राष्ट्रीय महासचिव सुबोध मोहितेंचा दावा. शरद पवार गटामध्ये ईशान्य दक्षिण मुंबई मतदारसंघावरून वाद. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन. ईशान्य मुंबई मतदारसंघ मिळावा, जाधवांच्या कार्यकर्त्यांची मागणी.